नमस्कार मंडळी, मी ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर हे काय आहे बघा, हा आहे चाकवत. कोल्हापूर साईडला याला चाकवत म्हणतात, तर इकडं किंवा तुमच्याकडं काय म्हणतात माहिती नाही. हे आहे चाकवतची भाजी. तर मला बाजारात गेले होते, मला चाकवत मिळाला तर मी मस्त घेऊन आलेले आहे, कारण चाकवतचा गरंगटा माझा फेवरेट आहे. तर बघा, मी चाकवतचा आता गरंगटा बनवून दाखवणार आहे. गरंगटा, कतली किंवा काय काय वेगळं प्रत्येकाकडे म्हणतात. तर चला तुम्ही बघा आणि मी काय बनवते ते तुम्ही सांगा. मग चला, मग आता मी सुरुवात करते. गॅसवरती कुकर ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकून जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे तडतडून. आणि बघा, कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टमाटा पण चिरून घेतलेला आहे. तोवर मी भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेते, कांदा आणि टमाटा भाजूपर्यंत. बघा, आता थोडासा कांदा परतला, त्याच्यामध्ये टमाटा टाकलेला आहे, तोही छानपैकी परतून घेणार आहे. त्याच्यामध्ये बघा, आता मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली. हे विकतची पेस्ट आहे, कारण घरी बनवलेली पेस्ट संपले. मग म्हटलं तर चला दाखवायची तर आहे रेसिपी, मग विकतची आणले. मी विकतची फार वापरत नाही, घरीच बनवते मी कायम. घरची आणि विकतची थोडा टेस्ट बदल पडतो, त्याच्यामुळे आता इमर्जन्सी आहे तर म्हटलं मग चला वापरूया, बनवलेली पण नव्हती. तर बघा, आता कांदा सगळं टमाटा पेस्ट वगैरे सगळं छानपैकी परतून झाले. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकले मी, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घ्या. हे माझं कोल्हापुरी तिखट आहे, मी 2 चमचे तिखट घेतले माझं कोल्हापुरी. हे तिखट मी घरीच बनवलेलं आहे. आता या महिन्यात मी बनवणार आहे, तेव्हा मी ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करेन. म्हणजे पूर्ण कसा मी घाटी मसाला बनवला ती सगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता तिखट वगैरे सगळं छानपैकी भाजलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल पण सुटलं आहे बघा. आणि त्याच्यावरती आता मी हा चाकवत बारीक कट करून घेतला. जेवढा बारीक कट करायला येईल तेवढा बारीक कट करा. आणि कच्चे शेंगदाणे आहेत हे एकदम बारीक केलेले नाहीत, थोडेसे जाडसरच ठेवलेले आहेत बघा. आणि मूग डाळ मी 1 तासभर भिजत घातलेली, ती पण आता त्यामध्ये टाकून छानपैकी हलवून घेते. बघा, मूग डाळ असेल तूर डाळ असेल तर दोन्हीपैकी कुठली पण डाळ तुम्ही टाकली तर चालते. आम्ही शक्यतो तूर डाळ खात नाही, त्याच्यामुळे मूग डाळच मी सगळ्याला वापरते. तर बघा, आता छानपैकी हलवून झालेलं आहे. एडिटिंग करताना त्याच्यामध्ये कुठं मिठाचा चमचा हरवला, कांदा वगैरे भाजताना कुठं कळलंच नाही, तर ते थोडं तुम्ही समजून घ्या. तुम्ही मीठ टाका, मी मीठ कुठं गेलं मिठाचा चमचा, मग तर म्हटलं राहू दे. तर बघा, मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला केवढा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवा. मी बघा 1.5 ग्लास पाणी टाकले, छानपैकी थोडंसं हलवून घेते. आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून 3 ते 4 शिट्या घेणार आहे, म्हणजे कुकर देणार हो शिट्या. तर बघा, आता झाकण लावते. 2 ते 3 म्हणजे शेंगदाणा वगैरे लगेच हे होतं, बारीक शिजतं. तर बघा, मस्त भातावर पण खायला आणि भाकरीसोबत चपातीसोबत पण खायला 1 नंबर झालेला आहे. एवढा पातळ मला बस आहे, एकदम छान आणि मस्त. बघा, वास तर एकदम घरभर सुटलेला आहे, 1 नंबरच झाला आहे चाकवतचा गरंगटा. तुम्हाला आवडतो की नाही चाकवतचा गरंगटा? आता मस्तपैकी जिरा राईस भात केलेला आहे आणि चाकवतचा गरंगटा आणि तांदळाची भाकरी केलेली आहे मी. चला आता वाढून देतो सगळ्यांना. मस्तपैकी बघा, पांढरे शुभ्र आणि कडकडीत झालेली आहे माझी तांदळाची भाकरी. 1 खाल्ली की बासच होतं, एवढी मोठी माझी तांदळाची भाकरी असते. तर माझी चाकवतच्या गरंगट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय सद्गुरू.